नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये केळी घालून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की लहान मुलांना तर फारच आवडेल. तुम्हाला रोजच बनवून द्यायला होतील इतकं चविष्ट बनते. चला वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही घरगुती भोजनवर नवीन आला असतील तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम इथे आपल्याला 2 केळी घ्यायची आहेत. आता छोटी केळी असल्यामुळे मी 2 घेतली आहेत. तुम्ही मोठं एकच केळ घेऊ शकता. आता हे केळ आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कट केलेली केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहेत. ही केळी तुम्ही मिक्सरला फिरवून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण त्यापेक्षा असं मॅश केली ना म्हणजे आपल्या पदार्थामध्ये खूप छान अशी याची टेस्ट येते. संपूर्ण केळ आपण अशा पद्धतीने मॅश करून घेऊया. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जास्त पिकलेली केळीसुद्धा असतात पहा, जी की जास्त गोड लागतात. मग ती केळी वापरली ना तरीसुद्धा चालतील. हा पदार्थ बनवायलाही पौष्टिक आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. गोड आहे, त्यामुळे लहान मुलांचा तर अतिशय आवडीचा असणार आहे. संपूर्ण केळी इथे आपण मॅश करून घेतलेली आहेत. आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी रवा घ्यायचा आहे. यामध्ये मॅश केलेली केळी घालायची आहेत, वेलची पूड घालायची, सोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं. इथे तुम्ही रवा लहान किंवा मोठा कोणत्याही स्वरूपाचा वापरू शकता. आता हे सर्वजणच आपल्याला व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सर्वजणच आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, एकजीव करून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गुळाचं पाणी. तर इथे मी गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट गूळ किसून घालू शकता किंवा मग साखर वापरायची असेल तर साखरही वापरू शकता आणि पाणी वापरून याचं बॅटर बनवून घेऊ शकता. मी इथे गुळाचं पाणी घेतलेलं आहे. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. गोड केळी वापरलेली आहेत, त्यामुळे इथे आपल्याला साखर किंवा गुळाचं पाणी जास्त वापरायची गरज पडणार नाही. आवडीनुसार तुम्ही हा पदार्थ गोडसर बनवू शकता, त्यानुसार गूळ किंवा साखर वापरायची आहे. पहा, अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, सोबतच चिमूटभर सोडा घालायचा आहे. लगेचच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर पहा, मिश्रण आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे. यापेक्षा घट्ट किंवा पातळ आपलं मिश्रण नको आहे, अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं. इथे आपलं रवा आणि केळीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच गॅसवरती आपल्याला आप्पे पॅन ठेवायचं आहे. आप्पे पात्र व्यवस्थित असं गरम झालं की याच्या सर्व साच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे. तर मंडळी, आज आपण मस्त गोड रव्याचे आप्पे बनवतोय केळी वापरून, त्यामुळे चवीलाही छान होतात. इथे तुम्ही याला रवा आप्पे किंवा रवा केकसुद्धा म्हणू शकता, कारण हे केक सारखंच चवीला लागतं. सर्व साच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून घेतलं की त्यानंतर आप्पे पॅन थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व साच्याला तेल व्यवस्थित लागले जातं. आता लगेचच आपण तयार केलेलं मिश्रण सर्व साच्यामध्ये भरून घेऊया. इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि सर्व साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. हे रव्याचे आप्पे चवीला तर इतके मस्त लागतात ना, अगदी केकसारखेच चवीला लागतात. बऱ्याच वेळा लहान मुलं पहा आपल्याला बाहेरचा केक मागतात किंवा मग बाहेरचे गोड पदार्थ खायला मागतात. अशा वेळेस अगदी 10 मिनिटामध्ये झटपट होणारे हे रव्याचे मिनी केक किंवा आप्पे लहान मुलांना एकदा बनवून द्या. मग पहा, लहान मुले किती आवडीने खातील. इतके चविष्ट लागतात आणि घरी बनवल्यामुळे ते तितकेच पौष्टिकही आहेत. किंवा मग कधी तुम्हाला सुद्धा गोड खाण्याची क्रेविंग झालं, इच्छा झाली, तर अशा वेळेस तुम्ही हे आप्पे एकदा नक्की ट्राय करा. सर्व साच्यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया. गॅस मात्र आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे, जेणेकरून हे आप्पे किंवा केक आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठेपर्यंत पोहोचतात. पहा, इथे आपण सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घेतलं की यावरती झाकण ठेवायचं आहे. बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटं व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. 4 मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं. वरच्या बाजूने थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि हे आप्पे पलटी करून घ्यायचे. पहा, आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजलेले आहेत. रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. आता मधले जे आप्पे असतात ना, ते आपण पलटवून घेतलेले आहेत. तर मधले आप्पे पटकन भाजले जातात, पण कडेचे आप्पे पहा पटकन भाजत नाहीत. त्यामुळे कडेचे आप्पे भाजले जातील तेव्हा आपण याला पलटी करून घेऊया.
एक 2-3 मिनिटानंतर आपण हे साईडचे आप्पे पलटी करून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूने पाहू शकता अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत. रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. अगदी केकप्रमाणे हे आप्पे दिसतात आणि चवीलाही केकसारखेच लागतात. सर्व आप्पे इथे आपण पलटी करून घेऊ आणि खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे याला भाजून घेऊ. भाजताना गॅस बारीक ते मध्यमच ठेवायचा बरं का, म्हणजे आप्पे व्यवस्थित भाजले जातात, आतमध्येपर्यंत छान शिजतात. आता पहा पुन्हा 2-3 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आप्पे इथे बघू शकतो खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजलेले आहेत. आता लगेचच आपण हे भाजलेले आप्पे काढून घेऊया. पहा आपल्याला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. अगदी केकसुद्धा आपण याला म्हणू शकतो, मिनी केक किंवा रवा केक तुम्ही याला म्हणू शकता. यामध्ये आपण केळी घातलेली आहेत ना, त्यामुळे हे आप्पे चवीला इतके मस्त लागतात ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. पहा हे आप्पे अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेले आहेत. तोडूनही दाखवते बघा, आतमधून अगदी मस्त जाळीदार झालेले आहेत. छान असे आतमध्येपर्यंत शिजलेले आहेत. असे गुबगुबीत आप्पे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. एकदा जरी तुम्ही ही रेसिपी बनवली ना, आठवड्यातून 2-3 वेळा बनवाल, इतकं चविष्ट लागते. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन एक्सेल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळते. चला मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला मग, बाय बाय.